बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांचा आपण आज दुसरा स्मृती दिन साजरा करत आहोत, असे आदरणीय श्रावण भिला येळिंजे बाबूजी, त्यांच्या पत्नी आदरणीय वच्छलाबाई अर्थात बेबीताई, त्यांचा मुलगा धम्मचारी रत्नप्रकाश, मुलगी सोनालीताई, सुनबाई सरलाताई, त्याचबरोबर छोटा प्रशील, त्याचबरोबर वैशालीताई राहुल पवार, त्याचबरोबर रुपालीताई पंडित केदारे, दीपालीताई संतोष पगारे, सर्व कुटुंबीय नातेवाईक, उपस्थित असलेले सर्व धम्मबंधू भगिनी, आपणा सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. या ठिकाणी धम्मचारी रत्नप्रकाश यांनी माझा अतिशय सुंदर परिचय करून दिला. आमची छोटीशीच भेट ही एका ऋणानुबंधामध्ये गुंफली गेलेली आहे. बुद्धगयेला आमची मीटिंग होती, वर्कशॉप होतं, तिथं माझी भेट झाली. अवघ्या काही त्यांनी म्हटल्यासारखं 15 मिनिटं आम्ही एकत्र भेटलो आणि असं काही एकमेकाच्या नात्यामध्ये गुंतलो की आमचं कुठलं तरी जन्मजन्मीचं नातं आहे असं वाटायला लागलं. आणि मग तिकडून येता येता काय झालं, आम्ही मनमाडला आमच्या गाडीला थोडासा वेळ होता आणि मग मी सहज त्यांना फोन केला. मग त्यांनी लगेच मला स्टेशनला घ्यायला आले. मी घरी आलो, त्यांनी माझा पाहुणचार केला आणि आमच्या सोबत जे काही धम्मचारी होते त्या सर्वांना आदरणीय बेबीताई यांनी आम्हाला डबा करून दिला. आम्हाला सगळ्यांना एवढं काही छान वाटलं की खूपच एकदम आम्ही आनंदित झालो या परिवारामध्ये येऊन, बघून, मिसळून. आणि मग मी त्यांच्या संपर्कात नेहमीच आहे, त्यांना बोलतो, भेटतो. आणि मग त्यांनी सहज म्हटले एका महिन्यापूर्वी मला की असा असा आमच्या बाबूजींचा स्मृती दिन आहे आणि तुम्ही याल का? मी म्हटलं की मला आनंदच होईल तुमच्यासोबत यायला, बाबूजींना आदरांजली व्यक्त करण्यासाठी आणि बेबीताईंनाही भेटण्यासाठी मला आनंदच होईल. आणि मी त्यांचा फोन आल्या आल्या लगेचच मी स्वीकार केला आणि म्हटलं निघा, आपण जाऊयात. आणि माझी पत्नी पण म्हणली मी पण येईल सोबत. म्हणली मी पण तुम्ही एवढं सांगता तुमच्या मित्राविषयी, त्यांच्या कुटुंबियाविषयी, मला पण त्यांना भेटायला आवडेल. आणि म्हणून ती पण माझ्यासोबत आली. आज सकाळी आलो आणि वैशालीताई राहुल पवार यांच्याकडे आम्ही थांबलो. रत्नप्रकाशच्या बहीण आम्हाला स्टेशनवर घ्यायला आली आणि सकाळी ताईंनी आमची खूप चांगली व्यवस्था केली. आम्हाला नाश्ता दिला आणि चांगली आमची व्यवस्था केली. आणि इथं तुमच्या समवेत या ठिकाणी येऊन भेटून सगळ्यांना पाहून आणि ह्या ठिकाणी येऊन मला खूप खूप आनंद झाला. पुढचे काही मिनिटं मी आपल्याशी संवाद साधू इच्छितो. चालेल? 20 मिनिटं बोललं तर आपल्याशी आहे ना वेळ? येस. तर येतं ना सगळ्यांना आवाज माझा? हा. तर मी सुरुवातीलाच म्हटलं की हे काही आपण जे आहोत त्या सगळ्या महापुरुषामुळे आहोत. भगवान बुद्ध, बाबासाहेब, बनते ओर्गन संरक्षितजी यांच्यामुळे आपण सर्वजण आहोत. आज आपल्याला जे दिवस आलेले आहेत या महापुरुषामुळे आलेले आहेत. बुद्धांनी जो हा मार्ग दाखवला आणि त्या धम्म दिला बुद्धांनी, आणि त्या धम्माचं आपणाला बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 कसं वागावं, कसं शिकलं पाहिजे हे आपला धम्म दिला. आणि मग त्या धम्माचं आचरण कसं करावं बनते ओर्गन संरक्षितजी यांनी सांगलं. आणि मग त्याला अनुसरून आज आपणाला हे जे सगळे सोन्याचे दिवस आलेले आहेत या महापुरुषामुळे आलेले आहेत. आणि त्या दिवसामुळं, त्यांच्यामुळं आपण हे काही आपल्या वाडवडिलांचं, आईवडिलांचं पुण्यकर्म आहे. त्याच्यामध्येच आज आपण जे पाहतो श्रावण येळिंजे अर्थात बाबूजी यांचंही या कुटुंबियासाठी फार मोठं पुण्यकर्म आहे. त्यांनी त्यांच्या सर्व कुटुंबियांनाच नव्हे तर सर्व नातेवाईक, त्यांच्या ऑफिसमध्ये आणि सगळ्या काही मित्रमंडळींना खूप चांगल्या प्रकारे त्यांनी संपर्क केला, मदत केली, सहकार्य केले. आणि म्हणून असे जे महापुरुष असतात, बुद्ध असतील, बाबासाहेब असतील किंवा बाबूजी असतील, असे महापुरुष
जरी आज शरीरानं या ठिकाणी नसले तरी त्यांच्या कर्तृत्व रूपानं, त्यांच्या कार्यरूपानं अमर आहेत. असं म्हणतात, मरावे परी कीर्तिरूपी ओरावे. पहा, मरण तर प्रत्येकाला आहे हो, परंतु एकच गोष्ट अमर आहे, ती म्हणजे कीर्ती. आणि ती कीर्ती कशाची? आपल्या कर्माची कीर्ती, आपल्या कर्तृत्वाची कीर्ती, आपल्या वागण्याची कीर्ती, आपल्या बोलण्याची कीर्ती. हे कीर्ती जर आपण चांगलं कर्म जर करत राहू तर आपलंही कर्म असंच अमर राहील. शरीर नाही अमर राहते, हे शरीर आहे ना, हे अमर राहत नाही. अहो 24 तास एखादा व्यक्ती मरण पावला ना, 24 तास झाले की म्हणतात आता वास सुटेल, बाहेर काढा. ह्या शरीराची एवढी किंमत आहे. ज्या शरीराला आपण वेगवेगळे साबणी लावून धुतो, वेगवेगळे अत्तर टाकतो, वेगवेगळे कपडे रंगीबेरंगी आपल्या शरीरावर घालतो, त्या शरीराची किती वेळ कदर होते माहित आहे काय? या शरीरातून जेव्हा जीव निघून जातो ना, 24 तास जरी संपले तरी म्हणतात आता बाहेर काढा, घराच्या लवकर बाहेर काढा, 3-12 होऊ देऊ नका. बघा या शरीराची किंमत. ज्या शरीराला आपण एवढं महत्व देतो त्या शरीराला 24 तास सुद्धा घरात ठेवून घेत नाहीत. पहा, म्हणून या शरीरापेक्षा त्या शरीरातल्या मनाला, त्या शरीरातल्या कर्माला, त्या शरीरातल्या भावनेला, आपल्या कर्माला आपण जास्तीत जास्त महत्व दिलं पाहिजे. आणि जितकं चांगलं कर्म आपल्या हातून घडेल, करता येईल, तेवढं कर्म चांगलं केलं पाहिजे. कारण हेच महाग राहणार आहे, बाकी काहीच महाग राहणार नाही. हे माझे केस, हे माझा चेहरा, हे माझे हात, हे माझं पाय, काही राहणार नाही. 24 तास 48 तास झालं, त्या स्मशानात गेलं की ते सगळं संपणार आहे. परंतु अमर जे राहते ते कीर्ती राहते, ते कर्म राहते, जे की बाबूजींचे कर्म, बाबूजींची कीर्ती ही आज अमर आहे. त्यांच्या अनेक गुण आहेत की ते गुण आपण जर त्या गुणाचा विचार केला, ते गुण आपल्या जीवनात जर पाळलं तर खऱ्या अर्थानं बाबूजींना श्रद्धांजली या ठिकाणी अर्पल्यासारखं होईल. तर मी काही गुण त्यांचे आपणासमोर सांगणार आहे. मी जरी प्रत्यक्ष बाबूजींना बघितलं नसेल, मी प्रत्यक्ष जरी बुद्ध बाबासाहेब यांना बघितलं नाहीच, परंतु त्यांचे वर्णन किंवा त्यांच्या कार्याची जी छाया आपल्या सगळ्यावर आहे, बुद्धांची आहे, बाबासाहेबांची आहे आणि या कुटुंबियावर, नातेवाईकावर बाबूजींची आहे, ती मात्र आपण नेहमी आठवू शकतो. आणि माझ्यापर्यंत जे काही आलेलं आहे ती मी आपल्यासोबत सांगू इच्छितो. तर बाबूजींच्या चेहऱ्याकडे बघितलं की अतिशय प्रसन्न आणि आनंदी व्यक्तिमत्व मला दिसतंय. पहा, माणसानं जीवनात प्रत्येकाचे अनेक दुःख आहेत. बुद्धाने दुःखाचे 7 प्रकार सांगितले. एवढं काही दुःख आहे की मनुष्य जेव्हा जन्मतो ना, तेव्हा अनेक प्रकारचे दुःख घेऊन येतो. परंतु ह्या दुःखाचा आपण वेळोवेळी विचार न करता आपण आनंदी जीवन जगलं पाहिजे, हा आदर्श बाबूजींच्या चेहऱ्याकडून मला या ठिकाणी दिसतो. कितीही तुमच्या मनात दुःख राहू द्या, तुमच्या कुटुंबात दुःख राहू द्या, ते दुःख विसरून आपण आनंदी असलं पाहिजे. आणि आपण जर आनंदी राहू, आपण जर सुखी राहू, तर आपण इतर लोकही आपल्याकडे बघून, मग आपले कुटुंबीय असतील, आपले नातेवाईक असतील, ते पण सुखी होतील. जर आपणच सुखी नसू, आपणच आनंदी नसू, तर आपले नातेवाईक काय सुखी राहणार? आडातच नाही तर पोऱ्यात कुठून येणार? म्हणून अगोदर स्वतः आनंदित असलं पाहिजे, समाधानी असलं पाहिजे. समाधान एवढं मोठं सुख नाही. बाबूजीकडे बघितलं की पहा, समाधानी होते, ते खूप समाधानी होते, आनंदी होते. आणि ह्याचा प्रभाव आपल्यावर पडलेला दिसतो, त्यांच्या कुटुंबियावर पडलेला दिसतो. आणि त्यांच्या त्या प्रभावामुळं, त्या आनंदी जीवनामुळं त्यांचं कुटुंबीय आज आनंदी असलेलं मला दिसते. त्यांचे नातेवाईक, त्यांच्या मुली असतील, त्यांचे जावई असतील, त्यांचे नातवंड असतील, त्यांच्याकडे जेव्हा पाहतो ना, तेव्हा बाबूजीचा अंश मला त्या प्रत्येकामध्ये दिसतो. आज हे सगळं कर्तृत्व त्यांचं आहे आणि त्या गुणाचं आज आपण आचरण केलं पाहिजे, तसं वागलं पाहिजे, असंच मला या बाबूजींच्या या गुणाविषयी वाटतं. म्हणजे आपण आनंदी असलं पाहिजे, समाधानी असलं पाहिजे. दुसरा एक महत्वाचा गुण जर बाबूजीचा बघितला तर तो म्हणजे सेवाभाव. अतिशय महत्वाचा हा गुण वैशिष्ट्य बाबूजींचा आहे. त्यांच्या संपर्कात जो आला त्यांची त्यांनी फार मोठी सेवा केलेली आहे.
पहा, माणसाला सेवा करण्यासाठी कुठं जायची यायची गरज नाही. आपण जिथं आहोत ना तिथं त्या परीनं आपण जर लोकांची सेवा केली तर त्याच्यापेक्षा मोठं आपल्या जीवनामध्ये महत्व नाही. बाबूजी ज्या ऑफिसमध्ये होते त्या ऑफिसमध्ये जे सहकारी लोक होते त्यांनी त्यांची अनेक प्रकारे सेवा केलेली आहे. त्यांना जे काही जमत होतं, मग अनेकांची पेन्शन कार्यवाही असेल, अनेकांची जे काही कागदपत्र पूर्तता असेल, तर अशा प्रकारचा एक निरपेक्ष भावनेने कोणतीच अपेक्षा न करता कोणाकोणच्या पैसे भेटले पाहिजेत ही अपेक्षा न ठेवता अगदी निरपेक्ष भावनेने त्यांनी ही सेवा केलेली आहे. आणि म्हणून त्यांच्या पश्चात त्यांच्या ऑफिस मधले असतील, त्यांच्या ओळखीचे असतील, त्यांच्या परिवारातले सगळे असतील, आज त्यांची आठवण काढतात की निरपेक्ष भावनेने सेवा करणारा माणूस म्हणजे बाबूजी. आज आपण पाहतो थोडस जरी कुठं काम आपलं असेल तर किती पैसे देतात, एवढे पैसे लागतात, तेवढे पैसे लागतात असं म्हणतात आपणाला. किती छोटा कर्मचारी असला, साधा शिपाई जरी असला तर आपल्याकडून पैसे घेतल्याशिवाय शिक्का मारून देत नाही बघा. आणि मला सांगा तुम्ही, असा कोणता माणूस आहे की दुसऱ्याकडून भ्रष्टाचाराने पैसे घेतलेला मोठा झालाय? वाईट मार्गाने मिळवलेली संपत्ती कधीच चांगल्या मार्गाला जात नाही, ही लक्षात ठेवा. कदाचित तो गरीब असेल, पैशानं गरीब असेल, पण मनानं मात्र श्रीमंत राहील. आणि म्हणून आपण भ्रष्ट मार्गानं, वाईट मार्गानं संपत्ती मिळवू नये. जे आहे त्याच्यामध्ये समाधान मानावं आणि त्या समाधानामधून लोकांची सेवा करावी. आणि सेवा केल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना, तो मात्र अगदी अवर्णनीय आनंद असतो. आणि तो आनंद बाबूजींनी बघितलेला आहे. तो सेवाभाव त्यांनी जसं त्यांच्या जीवनामध्ये पालन केला तसंच आपणही, आपण जिथं कुठं आहोत ते आपण केली पाहिजे. त्यांचे मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की रत्नप्रकाश यांच्यामध्ये हा सेवाभाव खूप मोठा आहे. मनमाड हे जसं बघितलं तर एक मध्यवर्ती ठिकाण आहे. इथून अनेक मोठमोठे धर्मचारी किंवा अनेक लोक इथून येतात जातात. तशांना ते त्यांचे कुटुंबीय, त्यांच्या ताई, आई सगळेजण त्यांना डब्बा देणं, त्यांची व्यवस्था करणं, त्यांची काळजी घेणं हे काम करत असतात. हा मोठा सेवाभाव आपल्या वडिलांचा रत्नप्रकाश आपल्या जीवनामध्ये पाहत असतात. पहा, हे गुण किती आचरण्यासारखे आहेत. आणि रत्नप्रकाशच नाही तर त्यांच्या बहिणी सुद्धा. आज माझं प्रत्यक्ष उदाहरण तुम्हाला सांगितलं तर सगळ्या बहीण भाऊ सगळ्यांनी, एकटेच भाऊ आहेत, बहीण मात्र त्यांना आहेत, पण त्यांनी हे पालन करतात त्यांच्या वडिलांच्या गुणाचं. हा जो सेवाभाव आहे. आणि तिसरा जो गुण मला त्यांच्यामध्ये दिसून येतो तो म्हणजे कामात अचूकता. ते जेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांची फाईल करायची ना कोणत्याही प्रकारची, तर ती फाईल कधीच वर पाठवली परत आलेली नाही. पहा, पेन्शनची कार्यवाही असेल, पेन्शन फाईल असेल, त्यांचं बिल असेल, कोणतंही त्यांनी काम ते करून पाठवले ना, वर अधिकाऱ्याकडे गेलं तेव्हा म्हणतात की कोण केलंय, तर ही जी फाईल आहे ते श्रावण येळिंजे यांनी केलेली असं त्यांना कळालं ना, ते पटकन पास करून टाकायचे. का? कारण त्यांच्या कामामध्ये अचूकता आहे हे त्यांना लक्षात यायचं. कारण ते पाहायचे, कुठेही कमतरता राहायची नाही. म्हणजे कोणत्याही काम आपण जर मन लावून केलं ना त्याच्यामध्ये आपलं चुका होणारच नाहीत. एक वेळी एकच काम आपण केलं पाहिजे. आपण काय करतो पहा, एका वेळी अनेक कामं करायचा प्रयत्न करतो आणि आपण आपल्या चुका होतात. गाडी चालवताना गाडीच चालवायची, जेवण करताना जेवणच करायचं, जेवण करताना टीव्ही नाही पाहायचं, मोबाईल नाही पाहायचा. आज आपल्या सगळीकडे आपण पाहतो लेकरांना तर मोबाईल शिवाय जेवणच जात नाही. आणि मग काय होते, ठसका लागते, ते जेवण पचत नाही, मग वेगवेगळे आजार होतात. म्हणून सांगायचा उद्देश हा की एक वेळी एकच काम आपण केलं पाहिजे. त्याच्यामुळे काय होते की आपल्या कामामध्ये अचूकता येते, काम चांगलं होते आणि आपल्या कामाची प्रतिष्ठा वाढते. हा जो गुण आहे तो गुण या ठिकाणी बाबूजी कडून मला तुम्हाला सांगावासा वाटतो. आणि त्यांच्या ह्या गुणाचं आपण जर पालन केलं तर आपणही आपल्या जीवनात यशस्वी व्हाल. चौथा गुण त्यांचा जर कोणता म्हटला तर त्यांचा प्रेमळ स्वभाव. बघा, किती गुणवैशिष्ट्य सांगेल तरी कमी. त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ होता. सगळ्यांशी ते मैत्रीने वागायचे, प्रेमानं वागायचे, बंधुभावाने वागायचे. आपण एखादा संत साधू यांचा जो विचार करतो की
साधूला पोशाख असतो, गळ्यात माळे असतात आणि मग त्यांचं आपण दर्शन घेतो, त्यांच्या पाया पडतो. परंतु बाबूजीकडे जेव्हा बघितलं तेव्हा असं वाटते की एक संत म्हणतो, कायेचा निर्मळ वाचेचा रसाळ तया गळा माळ असो नसो. बघा, म्हणजे एखादा माळ घालून आपल्याला साधू पुरुष होण्याची गरज नाही. आपल्या वाचेनं जर रसाळ असेल, कायेनं निर्मळ असेल, तर असा साधूपेक्षाही मोठा पुरुष असतो. वाचेचा रसाळ कायेचा निर्मळ तया गळा माळ असो नसो, असं संतांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि हा जो प्रेमळ स्वभाव, संत कबीर तर असे म्हणतात की प्रेम देणं किती महत्वाचं आहे. पोती पढी पढी जग मुवा, पंडित भयानक होय, ढाई अक्षर प्रेम के पढेसो पंडित होय. बघा, प्रेम ही केवळ बोलण्याची भाषा नाही, प्रेम हे केवळ दाखवण्याची भाषा नाही, तर प्रेम हे व्यक्त करण्याची भाषा आहे. प्रेमाला उपमा नाही म्हणतात, प्रेमाला उपमा नाही, तर प्रेम हे आपल्या कृतीमधून आपल्या जवळ जो व्यक्ती येतो ना, त्याच्या मदतीला धावून जाणं, त्याला मदत करणं, ही फार मोठी प्रेम भावना आहे. आणि हा जो प्रेमळ स्वभाव आहे, तो प्रेमळ स्वभाव बाबूजीचा त्यांच्या बोलण्यातून असेल, चालण्यातून असेल, वागण्यातून असेल, तो त्यांच्या कुटुंबियांनी अनुसरलेला आहे, त्यांच्या पत्नीने अनुसरला आहे, त्यांचा मुलगा रत्नप्रकाशाने अनुसरला आहे, त्यांची सुनबाईने अनुसरले, त्यांच्या मुलीने अनुसरले, त्यांचं नातू प्रशील यांच्याकडे जर बघितलं की अनेक गुण त्याच्यामध्ये दिसून येतात. तर हे गुण त्यांनी घेतले आहेत आणि बाबूजींचे हे गुण आपण सगळ्यांनी जर घेतलं तर आपल्याही जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. असं म्हणतात, एकदा त्यांच्याकडे अनेक मित्र नातेवाईक जेव्हा घरी येतात ना, हे किती चांगली गोष्ट असते. तुम्हाला बाळासाहेब ठाकरे नाव माहिती आहे, पण बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार ठाकरे होते, ते खूप मोठे साहित्यिक होते. आणि मग बाळासाहेब ठाकरेला प्रबोधनकार ठाकरे म्हणजे मार्गदर्शन करत असताना एकदा काय म्हणाले माहिती आहे का, त्यांच्या घरी अनेक साहित्यिक विचारवंत घरी यायचे प्रबोधनकार ठाकरेच्या. आता बाळ ठाकरे हे प्रशील सारखे छोटे असतील, आणि मग अनेक मंडळी घरी आल्यानंतर एकदा काय केले, प्रबोधनकार ठाकरे बाळ ठाकरेला, घरात लोक बरेच येऊन बसले होते, असं दाराच्या बाहेर नेले आणि बाहेर दाराचे असले जे बूट चपला दाखवल्या कुणाला, बाळ ठाकरेंना, आणि काय म्हणले, बघ बाळ, लक्षात ठेव, हे जे चपला बूट आहेत ना, ते आपल्या घराचं वैभव आहे म्हणले. एवढे मोठे व्यक्ती आपल्या घरी येतात, हे आपल्या घराचं वैभव आहे, हे आपली श्रीमंती आहे. आपली श्रीमंती पैशात नाही, कपड्यात नाही, तर हे लोक घरी येऊन आपल्याला भेटतात, मार्गदर्शन करतात, ही आपली श्रीमंती आहे, आणि हे तू जपत जा. एवढा मोठा आदर्श प्रबोधनकार ठाकरेंनी बाळ ठाकरेंना सांगितला होता. तर ह्याही कुटुंबामध्ये अनेक लोक येणं, भेटणं, आणि आता मला काय करायचं, नांदेडून इथं मी या कार्यक्रमासाठी आलो, 10-12 तास प्रवास करून मला इथं काय यावं वाटलं. या कुटुंबाची जी आपुलकी आहे, या कुटुंबाचं जे प्रेम आहे, या कुटुंबाची जी माया आहे, ती मला ओढून आणली इथं. पहा, हे बाबूजीचेच हे गुण आहेत, त्यांच्या नातेवाईकांमध्ये आले आणि त्यांनी मला ओढून आलं. ह्याला कोणत्या साखळीची गरज नाही, कोणत्या दोरखंडाची गरज नाही, फक्त त्यांच्या प्रेमामुळे मी इथं आलो. आणि तुमच्या समोर बसून, भेटून, बोलून असं वाटत आहे की मी माझ्या कुटुंबातच आहे, मी माझ्या कुटुंबातच माझ्या असल्यासारखं मला वाटत आहे. आणि हा सहवास, ही आपुलकी, ही माया या घरामधून मला दिसत आहे. आणि हा जो गुण प्रेमळ स्वभाव आहे, तो बाबूजीकडून आपण सर्वांनी घेण्यासारखा आहे. दुसरा म्हणजे नम्रता. नम्रता हा बाबूजींचा खूप मोठा गुण होता. नम्रता म्हणजे काय, की लहान असो, थोर असो, मोठा असो, सगळ्यांशी आदर भावानं बोलणं. हा छोटा आहे, हा माझ्यापेक्षा कमी शिकलेला आहे, वयानं लहान आहे, अशी आपण अपेक्षा कधीही नाही करायची. कितीही लहान असो किंवा कितीही मोठा असो, सगळ्यांशी आदर भावानं आपण वागलं पाहिजे. बाबूजी असेच करायचे. लहान असो, मोठे असो, आपल्यापेक्षा वयानं लहान असतील, त्या सगळ्यांशी अतिशय आदर भावाने वागायचे. काही लोकांचा स्वभाव खूप ताठर असतो बघा, मी वाकतच नाही किती म्हणलं तरी. एका संतांनी एक वाक्य सांगितलं, महापुरे वृक्ष जाती तेथे लवाळे वाचती. जेव्हा पूर येतो ना, थाट असणारे वृक्ष वाहून जातात, पण लवाळी काय करते, पूर आला ना पटकन खाली वागते, वरून पाणी वाहून जाते, पूर गेला की पटकन ते लवाळी सरळ होते. म्हणजे जिथं जिथं जे जे प्रसंग येईल ना, तिथं वाकायला शिकलं पाहिजे, नम्र व्हायला शिकलं पाहिजे, वाकून जेवीम करायला शिकलं पाहिजे. हा नम्रता, हा नम्र भाव आपल्यामध्ये
आला पाहिजे, हे बाबूजींच्या गुणावर मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. हा अतिशय अनुकरण करण्यासारखा त्यांचा गुण आहे. आणि दुसरा गुण म्हणजे त्यांची धार्मिक वृत्ती. हे सगळं जेव्हा माणूस करतो ना, कुठंतरी धर्माचं अधिष्ठान असल्याशिवाय, कुठंतरी काही प्रेरणा असल्याशिवाय माहीत करू शकत नाही. आणि लहानपणा म्हणजे त्यांच्या अगदी कमी वयापासून जर बघितलं तर त्यांची वृत्ती ही धार्मिक अशी वृत्ती होती. कशी होती तर बाबूजींचा बुद्ध धम्म संघाप्रती जो आदरभाव होता तो अतिशय पूर्वीपासूनच होता. कारण त्यांच्या संपर्कामध्ये भिक्षू बोधिपाल आले होते. भिक्षू बोधिपालांच्या संपर्कात होते. त्यांनी सुबोधींचे शिबिर केलेले आहेत. धम्मचारी सुबोधी म्हणजे त्रिरत्न बौद्ध संघाचे फार मोठे व्यक्तिमत्व आहे. त्याचबरोबर धम्मचारी प्रशील यांच्याशी त्यांची चांगली मैत्री होती. धम्मचारी प्रशील पहिल्या स्मृती दिनासाठी ते इथे आले होते. सगळ्यांनी त्यांचं ऐकलं असेल. त्यांचे अनेक इथे प्रवचन झाले आहेत. रत्नप्रकाश ते कल्याण मित्र आहेत. आणि अशा माणसाच्या संपर्कात ते होते. बघा, चांगल्यातला चांगुलपण येण्यासाठी अगोदर अंगी चांगुलपण पाहिजे म्हणतात. हे चांगुलपण बाबूजीकडे होतं आणि ते चांगुलपण आपण घेतलं पाहिजे. दुसऱ्याकडून जे 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 चांगले गुण आहेत ते आपण घेतलं पाहिजे. आणि असं जर आपण घेत राहिलो तर त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. हे जे बाबूजीचे गुण आहेत. आता असं आपल्याला असं वाटतं की एवढा गुणवान, शीलवान, कर्तृत्ववान माणूस त्याला 100 वर्ष 200 वर्ष आयुष्य भेटायला पाहिजे असं आपल्याला वाटतं. परंतु निसर्गाचा नियम आहे. इथं कोणी सजीव असो त्याला, ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे, ज्याला सुरुवात आहे त्याला शेवट आहे. मग कोणीही ह्या ठिकाणी सुटू शकला नाही. बुद्ध असतील, बाबासाहेब असतील, आपले आई वडील असतील, बाबूजी असतील, कोणीही असतील. कारण ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे, ज्याला सुरुवात आहे त्याला शेवट आहे. सकाळ होते पण संध्याकाळ मात्र होतेच. सकाळ होते, संध्याकाळ होते, दुपार होते. म्हणजे हे बदलणार आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे. आणि हा बदल आपण काय केला पाहिजे, आपण स्वीकारला पाहिजे. आपल्याला असं किती जरी वाटलं तरी हे शक्य नाही. झाडावरचं फळ पहा तुम्ही, हिरवं दिसतं, पिकतं, तोडणं जरी गेलं तरी गळून पडतं खाली. पानं पाहता तुम्ही, हिरवगार पान दिसतं, पण एक दिवस पान गळून पडतं. ते त्याला कोणी पड म्हणावं लागत नाही, कारण हा सजीवाचा नियमच आहे. जसं आता इथं फुल पाहता तुम्ही, किती ताजे टवटवीत फुल दिसते पहा, सुंदर फुल दिसते. आपण आपल्या आदर्शाची पूजा फुलानं करतो. त्या फुलाकडे पाहून आपल्याला वाटतं की किती सुंदर आहे. परंतु हेच फुल सायंकाळपर्यंत पहा कोमेजून जातं. मग सायंकाळी आपल्याला ती वेचून काढावं लागतं, जमा करावं लागतं आणि एका कुंडीमध्ये टाकावं लागतं. या फुलासारखंच आपलं आयुष्य आहे. आज ताजं टवटवीत दिसणारं फुल संध्याकाळी जसं कोमेजून जातो ना, तसंच आपल्या आयुष्याचं आहे. आपलं आयुष्य हे कोमेजून जाणार आहे, सुकून जाणार आहे, नष्ट होणार आहे. आणि म्हणून जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये अंतर किती आहे असं जर म्हटलं तर बहिणाबाई चौधरी एक कवयित्री होऊन गेली. त्या म्हणतात, किती अंतर आहे, आला सास गेला सास, देवा तुझं रे तंतर, जगन मरण एका श्वासाचा अंतर. जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये अंतर जर बघितलं, एकच श्वास, हा श्वास मध्ये गेलेला बाहेर येईल मनाचा भरोसा राहत नाही आणि बाहेर गेलेला मध्ये जाईल मनाचा भरोसा. एक श्वास थांबला की झाला मृत्यू. तुम्ही बघा, हा श्वास जोपर्यंत चालू आहे ना तोपर्यंत आपण जिवंत आहोत. डॉक्टरकडे जेव्हा पाहतो ना, डॉक्टर इथे आपल्या स्टेथोस्कोप लावून बघतात आपले ठोके चालू आहेत की नाही. किंवा एखादा व्यक्ती कसा आहे की तो जिवंत आहोत हे लक्षण आहे आपल्या श्वासाचं, आपल्या हृदयाच्या ठोक्याचं. आणि जोपर्यंत चालू तोपर्यंत जिवंत आहोत. आणि हे बंद झाले की आपण संपलो. म्हणजे आपण गर्व, अभिमान, माझं तुझं म्हणतो, माझं घर, माझी श्रीमंती, माझे पैसे, माझी जागा सगळं म्हणतो ना, आणि आपल्याला जागा किती लागते शेवटी? किती जागा लागते आपल्याला? बघा, हे सगळं माझं माझं म्हणतो, मला काहीतरी शिल्लक राहते का? म्हणजे येतानाही काही घेऊन येत नाही आणि जातानाही काहीच घेऊन जात नाही. जगत जेता सिकंदर तुम्ही नाव ऐकलं असेल, ज्यानं सगळ्या जगाला जिंकलं. तो काय म्हणाला माहितीये की जेव्हा माझा मृत्यू होईल ना, जेव्हा मला तुम्ही तिरडेवर घेऊन जासाल तेव्हा माझे दोन्ही हात खाली मोकळे सोडा. का सोडा? कारण जगाला दिसू द्या की मी एवढी श्रीमंती, एवढा पैसा कमवला, एवढे जग जिंकलंय, पण जाताना माझे हात खुले आहेत.
मी काही घेऊन जात नाही, की जगानं माझ्याकडे बघू द्या. म्हणून कुणाचा पैसा, कुणाचं घर, कुणाची गाडी, कुणाचा बंगला काही सोबत येणार नाही, कोणाचे कपडे काही नाही. फक्त तुम्ही कसा वागलात, कसं जीवन जगलात हेच आपल्याला सोबत येणार आहे. आणि म्हणून आपण दुःख सोडून द्यायचं. प्रत्येकाला दुःख आहे, परंतु हे आपण बुद्धाने सांगितलंय की दुःख आपण सोडून दिलं पाहिजे. किस्सा गौतमी सोडून तुम्हाला माहिती आहे, तिला नवजात अनेक वर्षापासून तिला बाळ नव्हतं. बाळ जन्मलं, तिला काम केल्याशिवाय पर्याय नव्हता. एक दिवस शेताला घेऊन गेली, त्या बाळाला साप चावला आणि मरण पावला. ती वेडी झाली, माझं बाळ मेलंय असं म्हणा तयार होईना. वेडी झाली तेव्हा गावकरी म्हटले की बाई जंगलात बुद्ध आले, तुझं बाळ बुद्ध ते बाळ जिवंत करतील. बुद्धाकडे घेऊन गेली, काही करा माझं बाळ जिवंत करा म्हटली. बुद्धाने तिच्याकडे बघितलं, तिला जर नाही जिवंत होते म्हटलं तरी आणखी वेडी होईल. मग ते म्हणाले, तू बाई त्या नगरीमध्ये जा आणि अशा घरून मुठभर धान्य आण की ज्या घरून आतापर्यंत कुणीही मेलं नाही. पळत पळत गेली, ती पहिल्या घरी गेली. तुमच्या घरचं मला मुठभर धान्य पाहिजे म्हटली, परंतु एक आठ आहे, तुमच्या घरी कोणी मरण पावलं का? त्या घरी म्हणले, परवाच आमचे आजोबा वारले. दुसऱ्या घरी गेली, तुमच्या घरी कोणी मरण पावलं का? वडील वारलेत. तिसऱ्या घरी आई वारलेत. दिवसभर त्या गल्लीमध्ये फिरली, असं एकही घर तिला सापडलं नाही की त्या घरी कुणी मरण पावलं नाही. आणि म्हणून मरण हे ठरलेलं आहे, प्रत्येकाला आहे, आणि म्हणून दुःख करायचं नाही. एक कवी म्हणतो, शोक कशाला करशी वेड्या, मरण कुणाला चुकले का? कर्मभूमी ही धरणी माता, कर्म करावे उठता बसता, सांगून गेले चक्रपाणी, सांगा इथे ते थांबले का? मरण कुणाला चुकले का? देव म्हणता येशू ख्रिस्ता, स्थापिली त्याने जगी या समता, देव म्हणून पूजता ज्याला, काळा नेत्या सोडले का? मरण कुणाला चुकले का? मरणाविन जे घर सुने, मरणाविन जे घर सुने, आन तिथले मुठभर दाणे. पहा, मरणाविन जे घर सुने, आन तिथले मुठभर दाणे, सांगून गेले बुद्ध महात्मा, सांगा इथे ते थांबले का? मरण कुणाला चुकले का? शेवटी कवी म्हणतो, येणे येथे मरण्यासाठी, इथं येणं मरण्यासाठीच, येणे येथे मरण्यासाठी, अमर जन्माला कोण मायेपोटी? कोणीच अमर नाही. इथं बसलेले, बाहेरचे, सगळीकडले कुठलेच नाही, कोणीच अमर नाही. येणे येथे मरण्यासाठी, अमर जन्माला कोण मायेपोटी, सांगा तुम्हाला आम्हाला कधी कळावे, घडायचे ते टळले का? मरण कुणाला चुकले का? मरणामधून कोणीच चुकणार नाही. बुद्ध, बाबासाहेब, भंते, बाबूजी, आपण सुद्धा नाही चुकणार. आणि म्हणून मरणापासून आपण आपली सुटका नाही मरणापासून. मग आपण काय केलं पाहिजे? तर मी काही आपले हे जीवन जे भेटले ना, त्यासाठी काही चांगल्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. हे जीवन पुन्हा येणार नाही, एकदाच येणार आहे जीवन. हे डबल नाही बरं का, आपला पुनर्जन्म नाही. वेगवेगळ्या धर्मामध्ये सांगितलं असतात, तुम्ही या जन्मात चांगलं कर्म केल्या तर पुढल्या जन्मामध्ये तुमचा जन्म चांगल्या ठिकाणी होईल. हिंदू धर्माने सांगून ठेवलंय ग्रंथामध्ये की या जन्मात तुम्ही चांगलं कर्म केल्या तर पुढल्या जन्मात तुम्ही चांगल्या ठिकाणी जन्माल. पण बाबासाहेब म्हणतात, तुमचा पुनर्जन्म नाही, एकच जन्म आहे. तुम्ही याच जन्मात जर चांगल्या वागल्या तर आत्ताच फळ तुम्हाला आत्ताच चांगलं भेटलं. तुम्ही एखाद्याला चांगलं बोला, तो तुम्हाला चांगलं बोलेल. एका दिवशी चांगलं वागा, तुम्हाला लगेच तो चांगलं वागेल. लहान लेकराला, आता मी जेव्हा प्रशीलशी इथं बोलत होतो, प्रशील तुमचं काय चाललं, प्रशील तुम्ही कसे आहात, मी त्यांना आहो जावं म्हटलं की लगेच ते मला तुम्ही आहो जावं म्हणतात. म्हणजे आपण जसं वागू ना तसं लोक वागतात. एक परवा घडलेलं उदाहरण मी तुम्हाला माझं वैयक्तिक जीवनातलं सांगतो. मी माझ्या शाळेला एका दिवशी आमची गाडी नव्हती, मी बसनं चाललो होतो आणि बसनं जाता खूप गर्दी होती आणि मी सीटवर बसल्यानंतर त्या दिवशी कंडक्टर बाई होती आणि माझ्याकडे आल्या. आमच्या शाळेला 40 रुपये तिकीट आहे, 50 ची नोट दिली आणि माझ्याकडे त्या आल्या. मी म्हणलं, ताई मला पांढरेवाडी तिकीट द्या. एवढंच म्हणलं त्यांना. मग त्यांनी काय केलं, तिकीट दिलं, 10 रुपये परत दिले, घेतले. मी तिकीट आणि पैसे खिशात ठेवले. त्या बाई गेल्या, मागं गेल्या आणि मागं जाऊन परत माझ्या पैसे येऊन थांबल्या आणि म्हणले, भाऊ ते 10 रुपये परत द्या म्हणल्या. म्हणलं काय झालं?
नाही, मला तुम्ही ताई मला म्हणून म्हणल्या. मला माझ्या भावाची आठवण झाली. 10ची नोट फाटकी होती. मी माझ्या भावाला फाटकी नोट कशी देऊ म्हणल्या. ती माझी नोट परत घेतली त्यांनी आणि ती नोट घेऊन दुसरी दिला. त्यांची माझी ओळख होती. काय होतं मी काहीच म्हटलं नाही. ताई मला एक तिकीट द्या म्हणलं. बघा, म्हणजे चांगल्या बोलण्याला तुमच्या ओळखीची गरज नाही, चांगल्या वागण्याला तुमच्या कशाचीच गरज नाही, तुमच्या पैशाची गरज नाही. तुमच्याकडे पैसे किती आहे, तुमच्याकडे श्रीमंती किती आहे, तुमच्याकडे गाडी काय आहे, आणि म्हणून तुमचं फक्त बोलणं चांगलं पाहिजे, तुमचं वागणं चांगलं पाहिजे, तुमचं वर्तन चांगलं पाहिजे, आणि माणूस त्याच्या वर्तनाचा स्वामी, बाकी काहीच नाही. तुमचं काही सोबत येणार नाही. आणि म्हणून आपल्याला मृत्यू, मरण आहे आणि मृत्यू काय शिकवतो या 4च गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. बोर होत नाही ना तुम्हाला? कंटाळा येत नाही ना? तर 4 गोष्टी तुम्हाला सांगतो. त्या 4 गोष्टीच पालन केल्या तर तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तर त्या 4 गोष्टी बनते उर्गेन संघरक्षितजी, आम्ही ज्या संघामध्ये धम्मचारी म्हणून रत्नप्रकाश आणि आम्ही जे म्हणून काम करतो, हा जो केसा तुम्ही पाहता एक धम्मचारीचं प्रतीक आहे. धम्मचारी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर वर्तन करणारा एक माणूस स्वतः जगला पाहिजे, त्याच्या वर्तनातून दुसऱ्याला सांगणार आहे. बोलल्यानं कोणीही व्यक्त होते, पण न बोलता माणसाचं वर्तन दिसलं पाहिजे. आणि हे जे वर्तन माणूस बनवण्याचं काम त्रिरत्न बौद्ध महासंघातून धम्मचारीच्या रूपाने करत असतात. आता सुरुवातीला धम्मसहाय्यक शिबिरे केल्यानंतर, वर्ग धम्मवर्ग केल्यानंतर मग GFR मध्ये जातो आणि मग धम्मचारी बनतो. आणि आम्ही हे झालेलो आहोत. आणि म्हणून त्या त्रिरत्न बौद्ध महासंघाचे जे संस्थापक आहेत बनते उर्गेन संघरक्षितजी यांनी मृत्यू आपणास काय शिकवतोय 4 गोष्टी सांगितल्या. थोडक्यात सांगतो मी की पहिली गोष्ट म्हणजे इतरांचा मृत्यू आपणास आपणही मरणार आहोत यांचं स्मरण करून जातो. बघा, आपण वर्तमानपत्रामध्ये, टीव्ही मध्ये, शेजाऱ्या पाऱ्याकडून असं ऐकतो की आज कोणीतरी मरण पावलं, ऍक्सिडेंट मध्ये मरण पावलं, कोणी म्हातारवून मरण पावलं, कोणी कसं मरण पावलं, कोणी आत्महत्या केली. असे मरणाचे अनेक रूप आहेत. अनेक रूपाने माणूस मरण पावतो. आणि मग तेव्हा आपण ऐकतो आणि विसरून जातो. का? कारण कुठलं तरी असेल, पेपर मधला असेल, आपल्याला काही त्याचं दुःख वाटत नाही. परंतु आपल्या जवळचं जर कोणी वारलं ना, पण आपलं खूप दुःख वाईट होते, खूप वाईट वाटते. आपण 1-2 दिवस, 4 दिवस काहीच खात नाही, पित नाही. परंतु 4 दिवस, 8 दिवस, 15 दिवस, महिना झाला ना विसरून जातो. 4 महिने, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, काही दिवसांनी मग आपण हळूहळू विस्मरण होते. परंतु आपण काय केलं पाहिजे की इतरांचा जेव्हा आपण मृत्यू पाहतो ना, तेव्हा मीही मरणार आहे ही जाणीव आपण ठेवली पाहिजे, की मी बी एक दिवस मरणार आहे. आणि म्हणून या माझ्या आयुष्याचा मी काहीतरी चांगला प्रयत्न केला पाहिजे. आणि मग मीही मरणार आहे, प्रत्येकाने लक्षात ठेवा. आपणही मरणार आहोत. बाबूजी गेले तसं आपल्याला एक दिवस जायचं आहे, हे ध्यान राहू द्या. आणि मग हे काय होते माहिती आहे काय, आपणाला मृत्यू आहे म्हटल्यानंतर मग या जीवनाचा काहीतरी चांगला उपयोग केला पाहिजे ना, पाहिजे की नाही? हो का नाही म्हणा? आपणाला मृत्यू आहे हे ठरल्यावर मग या जीवनाचा काहीतरी चांगला उपयोग जसं बाबूजींनी केले तसं आपण बी करू की नाही? करणार आहोत की नाही? हा, म्हणजे वस्तू कितीही जरी मुबलक भेटल्या तरी आपल्याला त्याच्यामध्ये समाधान लाभत नाही. कितीही श्रीमंती राहू द्या, त्याच्यात समाधान आपल्याला नाही मिळू शकत. परंतु आपण श्रीमंत होऊ माहित नाही, आपलं प्रमोशन होऊ की नाही माहित नाही, आपल्याला घर गाडी भेटेल किंवा माहित नाही, पण मृत्यू येतो हे मात्र सगळ्याला माहिती असलं पाहिजे. माहित असून बी आपण दुःख व्यक्त करतो. हे माहित घेऊन आपण या जीवनाचा सर्वोत्तम उपयोग केला पाहिजे. तर कसा केला पाहिजे की मृत्यू आपणास आपल्या जीवनाचा उपयोग कसा केला पाहिजे, उदाहरण तुम्हाला सांगतो, म्हणजे चटकन लक्षात येईल की आपल्या जीवनाचा मृत्यू आहे म्हणल्यानंतर आपण विकास कसा करू. एक म्हातारीचं उदाहरण तुम्हाला सांगतो, म्हणजे लक्षात येईल तुमचं. एकदा काय झालं, एका गावात एक भिक्षू आले आणि भिक्षू सगळ्यांना मार्गदर्शन करत होते. त्या गावात एक बाई पण होती, म्हातारी बाई, आणि त्यांनी सांगितले, बाबा मला बापू सांग काहीतरी आशीर्वाद दे. मग त्या भिक्षूने काय सांगितलं माहिती आहे का, आजी तू 15 दिवसाला मरणार आहेस. अब्बा, त्या आजीला म्हटलं की 15 दिवसाला मरणार आहेस, नंतर हायच खाल्ली.
बापरे म्हणली. मग हिने विचार करायला लागली, मी 15 दिवसात मरणार आहे. मग ही बाई अशी होती, कुणाला चांगलं नाही बोललेली, कुणालाच मदत नाही केलेली, अनेकांना रागानं बोलायची, अनेकांना त्रास द्यायची, कुणाला देऊन तिला काहीच माहित नाही, दुसऱ्याचं घेऊनच माहित आहे, अशी बाई होती ही. आणि मग हिला आता माझं मरण 15 दिवसात म्हणल्यावर चटकन ताळ्यावर राहिले, आता मी मरणार आहे. मग मी मरणार आहे म्हणलं तर माझ्या आयुष्याचा काहीतरी चांगला उपयोग केला पाहिजे की नाही. मग आजपर्यंत तिनं कधी घरी स्वयंपाक केला नव्हता, दुसऱ्याच खायचं. परंतु तिनं जेवढं कमवलं होतं 15 दिवस सगळ्याला म्हणली, सगळेजण माझ्या घरी 15 दिवस येऊन जेवायचं, कुणी स्वयंपाक करायचं नाही म्हणली, या गावात माझ्याच घरी येऊन जेवायचं म्हणली. जेवढं माझ्यापाशी आहे तेवढं आपण सगळं खायचं, का जेवून मला ठेवून काय करायचं म्हणली, मला कोण आहे, मी काय सोबत घेऊन जाऊ शकतो काय म्हणले, पैसे सगळं तुमच्यापासून जे लुबाडून घेतलंय ना मी, हे तुम्हालाच मला खाऊ घालून जायचं, 15 दिवस माझ्या घरी येऊन जेवायचं. आणि आजपर्यंत जिनं रागाने ज्याला बोलवली त्या सगळ्याला म्हणायची, बाई माझं चुकलं, मी तुला उगा रागानं बोलले, उगाच तुला दोष देत राहिले, माझं चुकलं. प्रत्येकाला ती हात जोडायला लागली आणि म्हणायला लागली, माझं चुकलं, तुम्ही असं करू नका बरं, तुम्ही असं कोणाला बोलू नका. ही माझी शिकवण तुम्ही ऐकून घ्या, कारण मी बोलले आता मला कळायला लागलंय का, तर माझं 15 दिवसांत मरण आहे म्हणून. आणि म्हणून मी गेल्यानंतर माझ्या काहीतरी चांगल्या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजेत, म्हणून मी आता चांगला वागायला सुरुवात केलं, तुम्ही पण चांगलं वागा. बघा मग झाले 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, आता सगळे दिवस मग रोज एकत्र येऊन बसू लागले, सगळ्याला तत्वज्ञान सांगू लागली ही बाई, सगळ्याला ज्ञान सांगू लागली. आता हिलाच लोक हिचं कौतुक करायला लागले, बाई एवढी म्हणजे ही वाया गेलेली बाई आज आम्हाला तत्वज्ञान सांगते, किती बदलली म्हणली बाई, किती आमचं स्वागत करते, आम्हाला दान धर्म करते, आम्हाला जेव घालते, कोणाला अडचण असली, तुम्हाला काय अडचण आहे काय, घ्या 1000 2000 5000 घेऊन जा, कोणाच्या घरी लग्न आहेत हे घ्या 5-50 हजार देऊन टाकायला लागली सगळ्याला पैसे. ती म्हणजे ठेवून काय करणार मी, इतकी सगळ्यांना आय ओढ लागली. झाले 14 दिवस झाले, एकच दिवस उरला, ते म्हणले आज संपला म्हणले, ते एकच दिवस राहायला लागली माझा. आणि म्हणून हाय ते सगळं वाटप केले सगळ्याला, आणि निवांत आता मला मरायचं म्हणली. आणि मग तो 15वा दिवस आला, उजाडला आणि संपला, ती काही मिलीच नाही. आता सगळे बसून आता मेलीच नाही. मग आता म्हणली त्या भिक्षूला बोललं पाहिजे, त्यानं मला 15 दिवसात करतो म्हणलाय आणि मी मेलोच नाही. त्याला बोलिलं, अरे हो म्हणले तुम्ही मला भरतो म्हणल्या. भिक्षूचं उत्तर लय महत्वाचं आहे बघा. भिक्षू काय म्हणले, तुझ्या जी वाईट बाय होते ना ती मेली म्हणले, तुझ्या जी वाईट पण होते, तुझे वाईट गुण होते ते सगळे मेले म्हणले, आता तुझी आहेस ना तुझ्यातली चांगली बाई शिल्लक राहिली. हे केव्हा बदलली ती बाई, तिला तिचं मरण कळालं तेव्हा बदलली. म्हणजे मला मी मरणार आहे म्हणल्यानंतर माझ्यातले वाईट गुण आपण सोडून दिलं पाहिजे, आपण चांगलं पाहिजे. त्या बाईने जसं शिकली तसं आपण सुद्धा आपल्या मरणाची जाण ठेवून आपण काय केलं पाहिजे, आपण चांगले गुण आपण अनुसरले पाहिजेत, आपल्या जीवनाचा चांगला उपयोग केला पाहिजे. आपणही मरणार आहोत याची आठवण ठेवून आपण असं वागलं पाहिजे. लक्षामध्ये करणार नाही सगळे. आणि मग काय करू आपण की आपले जे भांडणं आहेत आपण मिटवली पाहिजे. तिसरा संदेश म्हणजे आपले एकमेकाचे भांडणं आहेत ना, कुणाकुणाची भांडणं घरात दारात सगळीकडं, घरात पती पत्नीचे भांडणं, भावाभावात बहिणी बहिणी भांडणं, महिना तोंड बघणार कोणी कोणाचं, आणि म्हणतात मेल्यावरच्या मातीलाच जाईना आहे की नाही. आता मेल्यावर काय सांगावं आहे की नाही. परंतु हे भांडणं इथंच मिटवली पाहिजे. जसं त्या बाईने बदलली तसं म्हणलं पाहिजे की नाही आता माझे भांडणं मी संपवेल. इथंच भांडणं मिटून आपण गेलं पाहिजे. नांदेडला असे भांडणं होत, इथं मनमाडला होत नसतील बाबा भांडण, इथं मला कोणी दिसत नसतील चांगले. आमच्या नांदेडला खूप भांडतात, पण इथं माणसं कोणी भांडायला दिसत नाहीत मला, चांगली माणसं आहेत इथं. असले तरी इथून मात्र सोडून संकल्प करा इथं जमलेल्या सगळ्यांनी. असले जरी थोडक्यात मनामध्ये कोणाच्या विषयी वाईट असलं, ह्यानं मला बोलत नाही त्यानं बोलत नाही, पण त्या माणूस मरण पावला ना वाटते, अरे त्याला मी बोलायला पाहिजे होतं. एक तर संपर्कात राहणं चटकन निघून जातो. माणसाचे जिवंतपणेच आपल्या मनातले भांडणं बिंड मिटून टाकले पाहिजेत. मिल्यावर संधी येईना तुम्हाला, ते माणूस गेल्यावर काय आले आज येते काय. म्हणून आता जर एखाद्या आपल्या मैत्रिणीशी कोणाशी जर बोलणं नसलं, बाई जे झालं ते झालं म्हणावं, आता आजपासून आपण चांगलं राहत म्हणावं. बघा म्हणजे
असं आपण आम्ही कोणता झगडा निघाला नाही 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 इथले नाही हो, मी नांदेडला सांगायला आमच्या गावाला कधी झगडा नाही हा इथं इथं नाही, हे नांदेडचं सांगत आहे मी. इथले आपण सगळे चांगले आहात. असलं जरी कुणाचं भांडण जर नसलं उगाच राग तरी राहतेच की, थोडं जरी थोड्या कारणाने माणसाला राग येते, पण राग बी सोडून द्यायचा. आता ही बाई माणसं काय भांडते ते प्रेमाने भांडते, रागात नाही. काय काय व्हायला भांडत त्या भांडणा मग त्यांचं प्रेम आहे. बाबासाहेब काय म्हणायचे माहितीये का? बाबासाहेब आपल्या शिष्यांना, आपल्या कार्यकर्त्यांना रागवायचे, रागारागाने बोलायचे बाबासाहेब. तेव्हा एक जण म्हणला, बाबासाहेब तुम्ही रागवता मुलांना, आपल्या तुमच्या लोकांना. बाबासाहेब काय म्हणायचे, माझा राग हा प्रेममूलक राग आहे. जसं आई लेकरा राग होते की नाही, तसा तो राग आहे म्हणायचं. तसा ताईचा राग आहे तुमचा, असं समजा तुम्ही. तो प्रेमाचा आहे, द्वेषाचा नाही. आलं लक्षात तुमच्या? आलं का नाही? हा पटला आता. तसं तो प्रेमाचा आहे. हा आणि म्हणून एक कवी म्हणतो बघा, शेवटी बरेच वेळ झालं, एक कवी म्हणतो, ते फार महत्वाचं तुम्ही लक्षात ठेवा वाक्य. तर कदर करनी है तो जीते जी करो, मरने के बाद तो पराया भी रोते हैं. एखाद्याची कदर करत असताना जिवंतपणे करा, मेल्यावर तर पर काय रडते. आजी बरोबर आहे की नाही? आज जिस्म में जान है तो देखते नहीं है लोग. आज आपल्या जीव आहे पण कोणी बघत नाही. जब रूह निकल जाएगी ना तो कपन हटा हटा कर दे बोगे. तोंड तरी बघू द्या म्हणतात मेल्यावर. काय उपयोग त्याला? आज जिस्म में जान है तो देखते नहीं है लोग, जब रूह निकल जाएगी तो कफन हटा हटा कर देखोगे. बघा नंतरचा उपयोग नाही. आणि म्हणून किसी ने क्या खूब कहा है, क्या कहा है? वक्त निकाल कर बातें किया करो अपनों से. वेळ काढा, बोला. वक्त निकाल कर बातें किया करो अपनों से. अगर आपने ही ना रहे तो वक्त का क्या करोगे? आपलेच माणसं नसले वेळेचं काय करणार नंतर? वेळ काढा, बोला, एकमेकाशी भेटा, एकमेकाचं सब दुःख समजून घ्या. आणि असं जर केलं तर आपल्या ह्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. जीवन क्षणभंगूर आहे. एकमेकाशी मैत्री भावना करा. बुद्धांनी मैत्री भावना सांगलेली आहे. आणि म्हणून बरेच वेळ तुम्ही इथं बसलेले आहात, तुमचे पाय दुखत असतील, माझं लांबच चाललेलं बोलणं तुम्हाला आवडत असेल किंवा नसेल माहिती नाही, परंतु हा जो आदर्श मी एवढंच तुम्हाला सांगत आहे, बाबूजींचे गुण आणि आपल्या माणसाच्या जीवनाचं महत्व, हे मला तुम्हाला सांगायचं होतं. रत्नप्रकाशजी यांच्या प्रयत्नातून, यांच्या मैत्रीतून त्यांनी मला इथं बोलवलं आणि मला बाबूजींच्या गुणाविषयी, माझ्या जीवनामध्ये काही त्यांचे गुण घेता येतील का मी ते पाहत होतो. मी ते पाहिले, त्याचा अनुकरण मी करणार आहे. आपण बी करावं. आपल्या जीवनाचा उपयोग करावा, या जीवनाचा चांगला उपयोग. आणि मरावे परी कीर्ती रूपे उरावे. आपलं कीर्ती रूपानं आपण अमर राहूया, एवढीच अपेक्षा मी या दुसऱ्या स्मृतीनिमित्त करतो. आपण या ठिकाणी सगळेजण माझं ऐकून घेतलात. आपण सर्वांनी त्यांना विनम्र अभिवादन करूया. मी पण करतो. थांबतो. धन्यवाद. जय धन्यवाद.